हभप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल। जगाच्या नजरेमध्ये बदनाम झाली कैकई, इतकी बदनाम झाली महाराज, इतकी बदनाम झाली आबा, त्या कैकईचं कोणी नाव घेत नाही आणि कैकईचं नाव कोणी ठेवत सुद्धा नाही। काय आपल्या गावात एखादी असली तर सत्कार करू आपण, कीर्तन झालं तिचं, चुकून बी सापडायची नाही, शोधून बी सापडायची नाही, कैकई नाही सापडायची। जगाच्या नजरेत बदनाम झाली। पण ऐका सज्जनो, या रघुकुळाची मर्यादा आणि परंपरा अबाधित ठेवण्यासाठी हे जगाचा कलंक ज्या कैकईनं मस्तकावर घेतला, जगानं ज्या कैकईला दुर्जन म्हणलं, पण माझ्या परमात्म्यानं माझ्या रामानं म्हणावं त्या कैकईचे माझ्यावर उपकार आहे। देवावर दुर्जनाचे उपकार कसे, भगवंतावर दुर्जनाचे उपकार कसे, ऐका गोड प्रसंग सांगतो सज्जन, होय का। सकाळ सकाळची वेळ आहे, चित्रकूट पर्वतावर भगवान रामजी लखन भैयाच्या सोबत दगडावर त्या पांढऱ्या शुभ्र शिळेवर रामजी बसलेले आहेत। राम आणि लखन भैया दोघंही बसलेले असताना सकाळची वेळ आहे, नुकता सूर्योदय झालेला आहे, सूर्याची लाल लाल किरण त्या चित्रकूट पर्वतावर पडलेली आहेत। सकाळच्या वेळेला भगवान रामजी प्रसन्न चित्ताने बसलेले असताना एक भिल्ल, एक वनवासी जंगलामधून धावत आला आणि आल्याबरोबर त्या वनवाशानं रामजीला एक निरोप दिला। तो म्हणू लागला, प्रभू आपको मिलने के लिए अवधवासी लोग यहाँ आ रहे हैं। माझ्या रामजीने ऐकलं, हो माझ्या अयोध्यावासी लोक मला इथे भेटायला येत आहेत। रामाला एवढा आनंद झाला सज्जन हो, बातमी ऐकल्याबरोबर एवढा आनंद झाला का, कारण ज्या ज्या वेळेला माझ्या राघवाला अयोध्यावासी लोकांची आठवण व्हायची ना, त्या त्या वेळेला सज्जन हो, आठवण झाल्याबरोबर रामाच्या डोळ्यातून टचकन पाणी यायचं सज्जन हो। जब जब राम अवध सुधी करही, जब जब राम अवध सुधी करही। अयोध्यावासी लोकांची आठवण झाली की राघवाच्या डोळ्यात पाणी यायचं। त्या भिल्लानं निरोप दिला, निघून गेला। तो जातो ना जातो तर पुन्हा दुसरा एक आला, आल्याबरोबर तो सांगू लागला, प्रभु आपको मिलने के लिए केवल अवधवासी लोग नहीं, प्रभु आपकी तीनों माताएं और आपके प्राण प्रिय भरत महाराज आपको मिलने आ रहे हैं। हो, रामानं ऐकलं, माझ्या तीनही माता मला भेटायला येतात, माझा प्राण प्रिय भरत मला भेटायला येतोय। अरे ही बातमी कानावर पडते ना पडते तर माझ्या राघवानं त्या दगडावरून खाली उडी मारली। ज्या दिशेने लोक येतात त्या दिशेने भगवान रामजी त्या लोकांच्याकडे पळायला लागले। सगळ्या लोकांनी पाहिलं भगवान रामजी आपल्याकडे धावत येत आहेत। प्रत्येक जण मनात अंदाज लावू लागला, अनुमान लावू लागला की आता आल्याबरोबर भगवान रामजी सगळ्यात पहिलं आपल्या जन्मदात्या कौशल्या मातेला कडकडून मिठी मारतील। पण मायबाप जसं भगवान रामजी धावत आले ना, आल्याबरोबर आपल्या कौशल्या मातेकडे, जन्म देणाऱ्या कौशल्यकडे नाही वळाले। ऐका लक्ष देऊन, अरे ज्या कैकईने 14 वर्ष वनवास दिला त्या कैकईकडे भगवान रामजी वळतायत। कैकईच्या पायावर डोकं टेकवण्यासाठी, तिचं दर्शन घेण्यासाठी रामजी सगळ्यात पहिलं खाली वाकले। तिचं दर्शन घेण्यासाठी झुकल्याबरोबर खाली वाकलेत रामजी, तेवढ्यात बाजूने आवाज आला, नहीं भैया, भैया इस पापिनी के पैरों को तुम मत छुओ, पाप लगेगा भैया, ये रघुकुल का नाश करने वाली है, ये कलंकिनी है, ये सर्पिनी है, ये पापिनी है भैया, इस पापिनी के पैरों को तुम मत छुओ। रामजीनं मागे वळून पाहिलं सज्जन हो, ऐका, रामानं माझ्या मागे वळून पाहिलं तर आवाज होता भरताचा, आवाज होता भरताचा। रामानं ऐकल्याबरोबर रामजी म्हणतात, अरे नहीं भरत, भरत तू कहता ये रघुकुल का नाश करने वाली है, ये कलंकिनी है, ये सर्पिनी है, ये पापिनी है। अरे नहीं भरत, ये तो मेरी माँ है, माँ। अरे भरत, ये केवल इस राम की माँ नहीं, ये राम की जननी है। रामजी म्हणतात, भरता ही फक्त रामाची आई नाही, ही रामाची जननी आहे। ऐका माय बाप, लक्ष देऊन ऐका, आपण या जगातल्या कोणत्याही स्त्रीला माँ, आई आपण कुणालाही म्हणू शकतो, परंतु जननी कुणाला बी म्हणण्याचा अधिकार नाही। लक्ष देऊन ऐका, जननी तिलाच म्हणण्याचा अधिकार आहे, जिने जन्म दिला तिला जननी म्हणण्याचा अधिकार आहे। रामजी भरताला म्हणतात, अरे भरत, ये केवल इस राम की माँ नहीं, ये राम की जननी है। और भरत, ये केवल इस राम की जननी नहीं, सबंध रामायण को जन्म देने वाली ये पूरे रामायण की जननी है। अरे भरता, जर ही कैकई नसती ना, ताज ना राम असता ना रामायण असती।
ना 22 जानेवारीचा दिवस आपल्याला बघायला भेटला असता, ना गावागावामध्ये रामनवमीचे उत्सव सुरू राहिले असते. कोणती रामकथा, काय रामकथा, आपण अनभिज्ञ राहिलो असतो सज्जन हो. आज रामाची आणि रामायणाची ओळख जर या जगाला कुणी करून दाखवली असेल, जर कुणी दिली असेल, तर त्या पात्राचं नाव कैकेयी आहे. जी रामकथा कानावर पडल्याबरोबर माणसाचं मन भरवून येतं सज्जन हो. जन्म जन्म की खोज बताए, जन्म जन्म की खोज बताए, राम से चल के राम पे आए, प्रेम कोई हम और न जाने, राम से रूठे राम से माने, ओ राम सिया की करुण कहानी, ये कहे चंदन ये कहे पानी, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. हरि अनंत हरि कथा अनंता, कहि सुनहि बहुविधि सब संता, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. तारे भरत, तू म्हणतोस ही कैकेयी पापीने, ही रघुकुळाचा नाश करणारी आहे, ही कलंकीने. पण ऐक भरता, अरे जर ही कैकेयी नसती ना, तर मला एवढ्या गोष्टी कळाल्या नसत्या. तातस्ने हो भरत महिमा पौरुषम वायू सुतो, सख्यम चापी त्वदगम नृपते चापी सौमित्रो भक्ते, सीता सत्वम निज भुज बलम वैरिना वैरी भाव, एको सर्वम तव चरणयोः मातुरेव प्रसादः. रामजी म्हणतात भरताला, रे भरत, जर ही कैकेयी नसती तर माझ्या बापाचं, राजा दशरथाचं माझ्यावर किती प्रेम हे मला कळालं नसतं. जर कैकेयी नसती तर जानकी माता किती पवित्र आहे जगाला कळालं नसतं. हनुमंतरायाच्या बाहुबलात किती ताकद आहे जगाला कळालं नसतं. शत्रूशी कसं वागावं हे मला कळालं नसतं. भरता, तुझा अगाध महिमा जगाला कळाला नसता जर कैकेयी नसती. जगाच्या नजरेत बदनाम झालेलं पात्र म्हणजे कैकेयी. लक्ष देऊ नये का? जगानं ज्या कैकेयीला दुर्जन म्हणून घोषित केलं, जगानं जिला पापिनी म्हणलं, लक्ष द्या मायबाप, कान अंतकरणाचे कान करा. जगानं ज्या कैकेयीला दुर्जन म्हणलं, दुष्ट म्हणलं, निंदक म्हणलं, नको नको ते लांछन ज्या कैकेयीला जगानं लावले, लक्ष द्या सज्जना हो, माझे रामजी म्हणतात त्या कैकेयीचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. मी काय सांगतोय तुम्हाला, देवानं म्हणावं, जगाच्या बापानं म्हणावं, दुर्जनाचे माझ्यावर उपकार आहेत. तुम्ही म्हणाल असे काय उपकार केले त्या कैकेयीने? एक गोड प्रसंग तुम्हाला सांगतो. रामकथा तुमचा नाशिक जिल्हा म्हणजे या मातीतली रामकथा आहे सज्जन हो. या माही माती रामकथा जाणत नाही असं होऊ शकत नाही. या मातीतल्या 5 वर्षाच्या लेकराला जरी उठवलं ना तुम्ही, तर ते त्याला रामकथा माहिती आहे, कारण ही माती साक्षीला आहे रामकथेचा सज्जन हो. पण एक गोड प्रसंग तुम्हाला सांगेल का भगवान रामजी त्या कैकेयी मातेचे उपकार म्हणतात. लक्ष देऊ नये का? आज रामकथा ऐकतायत माणसं, का ऐकतात त्याचं कारण एकच कारण आहे. रघुकुल रीत सदा चली आई, आणि प्राण जाई पर वचन न जाई. ही चौपाई जवळ सगळ्यांना मुखपाठ आहे सज्जन हो. नसली पूर्ण तर अर्धी तर पाठ आहे. प्राण जाई पर वचन न जाई. ज्या रघुकुळातल्या राजे लोकांनी सज्जन हो, शिबी राजानं कबुतराचे प्राण वाचवण्यासाठी आपल्या मांडीचं मांस कापून तराजूत टाकलं. ज्या हरिश्चंद्रानं स्वप्नात दिलेल्या राज्य जागृतीमध्ये सत्य करून दाखवलं. ज्या शिबी राजाने इंद्राला वज्र करण्यासाठी स्वतःच्या छातीचा सापळा काढून दिला, त्या रघुकुळाला कोण विसरेल सज्जन हो. रघुकुळाच्या सगळ्या परंपरा मर्यादा कशामुळे? ऐका, रघुकुळ म्हणजे तुमच्या आमच्या सारखंच कुळ आहे, पण सज्जन हो आजही ते आपल्या हृदयामध्ये आहे.
रघुकुळातला राम प्रत्येकाने आपण आपल्या हृदयामध्ये स्थापित केलेला आहे. का केलंय त्याचं कारण एकच आहे, प्राण जाई पर वचन न जाई. पण ऐका सज्जन हो, ही परंपरा कुठेतरी मोडकळीस येणार होती. या चालू असलेल्या सूर्यवंशापासून आलेल्या परंपरेला ही परंपरा खंडित होणार होती. कुठं? राजा दशरथाजवळ. तू म्हणाल ती कशी खंडित होणार होती, ऐका. आणि तिला अबाधित कुणी ठेवलं ते बी ऐका. एक वेळेचा प्रसंग आहे. दशरथ महाराज ज्या वेळेला कैकेयीचा हात मागायला तिच्या बापाच्या घरी गेले. कैकेयीच्या बापाच्या घरी गेल्यानंतर कैकेयीच्या बापानं हात जोडून विनंती केली, महाराज तुम्ही अयोध्येचे राजे आहात, तुम्ही माझ्या पोरीचा हात मागायला आलात, परंतु मी तुम्हाला नाही म्हणू शकत नाही. महाराज तुमच्या वयाचा आणि माझ्या मुलीच्या वयाचा जर आज फरक पाहिला तर खूप अंतर आहे. पण मी तुम्हाला नाही म्हणू शकत नाही महाराज, माझ्या मुलीचा हात मी तुमच्या हातात द्यायला तयार आहे, परंतु एका अटीवर. काय? माझ्या मुलीच्या पोटी जो पहिला पुत्र जन्माला येईल त्या मुलाला जर अयोध्येचा राजा म्हणून तुम्ही घोषित करायला तयार असाल तर मी माझ्या मुलीचा हात तुमच्या हातात देतो, अन्यथा नाही. राजा दशरथानं सासऱ्याला वचन दिलं. सज्जन हो, वचन दिलं ऐका. आणि ही परंपरा ध्यानात ठेवा, प्राण जाई पर वचन न जाई. काय वचन दिलं? तुमच्या पोरीच्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलालाच मी अयोध्येचा राजा करेल. काळ निघून गेला, लग्न झालं. लग्नानंतर बऱ्याच काळ निघून गेला, कुणालाच मूलबाळ झाला नाही. पुत्र कामेष्टी यज्ञ केला, 4 मुलं झाले. आपल्याला पुढची कथा माहिती आहे. पण एक दिवस ज्या वेळेला दशरथ महाराजांनी रामाला सभेमध्ये पाहिलं, लग्न करून आल्यावर रामाला पाहिल्याबरोबर सज्जन आहोत, राजा दशरथानं भरलेल्या सभेमध्ये राजा दशरथाच्या मुखातून शब्द निघाला की उद्या मी रामाला राजा करणार. घोषणा झाली. वाऱ्यासारखी बातमी सगळ्या अयोध्येमध्ये पसरली. आणि ही बातमी कोणाच्या कानावर आली? मंथरेच्या करवी ही कैकेयीच्या कानावर आली. एवढा आनंद कैकेयीला झाला महाराज. कैकेयी सारखं प्रेम रामावर कोणाचं नव्हतं. स्वप्नात बनवून घेतलेला महल कैकेयीने राम लग्न करून आल्यानंतर रामाने जानकीला गिफ्ट म्हणून दिला होता. अरे राम राजा होणार ही बातमी कानावर पडल्याबरोबर नाचायला लागली कैकेयी. सज्जन हो, नाचायला लागली. माझा राम राजा होणार, माझा राम राजा होणार. एवढा आनंद झाला कैकेयीला, मायबाप, एवढा आनंद झाला. पण एका क्षणात तिला पुढचं दृश्य दिसलं. राम राजा होणार म्हणून तिला दुःख नाही वाटलं, आनंद वाटला होता. पण राम राजा झाला तर पुन्हा पुढे मात्र घटना अघटित घडणार हे मात्र तिला तिचं मरण दिसत होतं. काय मरण होतं सज्जन हो? रामाची घोषणा झाली, राजा दशरथाच्या मुखातून झाली. ही बातमी कानावर आल्याबरोबर तिने आपल्या सुखाला थोडस, माणसं म्हणतात ना, होश में कभी कभी आदमी अपना, जोश में कभी होश गवा बैठता है. तसं माणसानं जास्त आनंदामध्ये सुद्धा ना थोडस आपल्या स्वतःला कंट्रोल केलं पाहिजे. कैकेयीनं स्वतःला कंट्रोल केलं आणि कैकेयीचा एक विचार डोक्यात आला की आता मात्र फार भयंकर घटना घडणार. कोणती? जी प्राण जाई पर वचन न जाई. कैकेयीच्या लक्षात आलं, माझ्या नवऱ्यानं राजा दशरथानं माझ्या बापाला वचन दिलं होतं की माझ्या पोटी जन्माला येणारा पहिला पुत्र त्यालाच मी अयोध्येचा राजा करेल. आणि घोषणा कोणाची झाली? बोलत राहा. कोणाची झाली? रामाची झाली. कोणाची व्हायला पाहिजे होती? बोला. भरताची व्हायला पाहिजे होती. कैकेयीचा पुत्र भरत आहे, भरताची घोषणा व्हायला पाहिजे होती. झाली रामाची. आणि आता झालेल्या घोषणेप्रमाणे जर राजा दशरथाने उद्या रामाला राजगादीवर बसवलं, राम राजा होणार, राम राजा होणार, निर्विवाद सत्य आहे. पण राजा दशरथानं आपल्या सासऱ्याला दिलेलं वचन मोडले जाणार आहे. हे मात्र हे बी तेवढंच खरं आहे. आणि जर वचन मोडल्या गेलं तर तिथून पुढे सज्जन हो, त्या रघुकुळाला कुणीच विचारणार नाही. हे कुणाच्या लक्षात आलं? कैकेयीच्या. घरातली मालकीन कशी असली पाहिजे, घर चालवणारी तिला धर्मपत्नी म्हणतात. जर एखाद्या वेळेला नवऱ्याकडून चूक झाली तर त्या पत्नीने सगळी जिम्मेदारी आणि सगळ्या घराची कुळाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागते. सज्जन हो, त्या कैकेयीनं विचार केला तर याला एकच पर्याय, आता राम जर या अयोध्येत नाही राहिला तरच योग्य होईल. आता रामाला वनाला पाठवणं एवढाच पर्याय. तरीही त्या दशरथ राजाला थोडीशी आठवण म्हणून तिने आपलं जाणीव करून देण्यासाठी तिने पहिलं वर मागून पाहिला. कोणता? देहू एक बर भरतही टीका. महाराज, रामाला राजगादी देण्यापेक्षा असं करा ना,
तुम्ही भरताचीच राजगादी करा ना, भरतालाच द्या ना. कमीत कमी असं म्हणल्यावर तरी आपल्या बापाला दिलेलं वचन राजा दशरथाच्या ध्यानात येईल असं तिला वाटलं. पण असं डायरेक्ट म्हणू शकत नव्हती महाराज. अहो तुम्ही वचन दिलंय माझ्या बापाला. आजकालची असती काही तर म्हणली असती, ओ महाराज काय हे. पण मर्यादा होती महाराज, कुळाची मर्यादा. नवऱ्याला तोंडवर करून बोलायची परंपरा नव्हती. तिच्या हक्कातल्या जेवढ्या गोष्टी तेवढ्या तिनं केल्या. रुसणं म्हणा, कोपऱ्यात जाऊन बसणं म्हणा, हे सगळं तिनं केलं. पण डायरेक्ट नवऱ्याला चॅलेंज करू शकत नव्हती सज्जन हो. इशारा करून पाहिला, भरताला राजगादी द्या. दशरथ महाराजाचा काय मूड दिसला नाही. शेवटी नाविलाजानं दुसरा वर मागावा लागला. तिला माहिती होतं मायबाप दुसरा वर जर मागितला तर किती काय काय घडणार आहे. जर दुसरा वर मागितला, रामाला वनवास पाठवलं तर राजा दशरथाचं वचन अबाधित राहणार आहे हे तिला माहिती होतं. पण परिणाम त्याचा काय होणार. राम जर वनाला गेला तर राजा दशरथाचा मृत्यू होणार आहे का. राम जर वनाला गेला तर राजा दशरथाचा मृत्यू. आणि दशरथाचा मृत्यू म्हणजे आपल्याच हाताने आपल्या कपाळाचं कुंकू पुसावं लागणार आहे. आयुष्यभर वैधव्याचं दुःख भोगावं लागेल. जगाच्या नजरेमध्ये बदनाम व्हावं लागेल. कलंकिनी म्हणून जग तिला दोष दिल्याशिवाय राहणार नाही. आणि सगळ्या जगाच्या नजरेत पापिनी म्हणून घोषित व्हावं लागेल. हे सगळं तिनं केलं सज्जन हो. सगळ्या जगाचं पाप आपल्या मस्तकावर घेतलं. कशासाठी. फक्त आणि फक्त रघुकुळाला वाचवण्यासाठी. राम प्राणापेक्षा प्रिय असलेला राम वनाला पाठवला आणि त्या रामाच्या वियोगानं जीवन जगली सज्जन हो. अरे आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या प्रेमी व्यक्तीच्या विरहाने प्राण त्याग करणं, आत्महत्या करून टाकणं सोपं काम आहे. आपल्या प्रेमी व्यक्तीच्या वियोगामध्ये आत्महत्या करणं, मरणं सोपं आहे महाराज. राजा दशरथानं प्राण त्याग केला. पण ज्याच्यावर खरं प्रेम करतो ना त्याच्या वियोगामध्ये जगून दाखवणं फार कठीण काम आहे बघा. जे गवळणीने जगवून दाखवलं, गोपिकांनी जगवून दाखवलं. कृष्णावर प्रेम होतं गोपिकांचं. रोज ज्या गोपिका मथुरेला जात होत्या दही दूध तूप लोणी विकायला, कृष्ण मथुरेला गेल्यापासून एक दिवस सुद्धा त्या मथुरेचं तोंड पाहिलं नाही त्या गवळणीने. का. त्यांनी सांगितलं देवा तुझी जर मर्जी असेल, तुझी इच्छा असेल ना की आम्ही तुझ्या वियोगामध्ये जगावं तर आम्ही जगायला तयार आहोत. आणि वियोगात खरा आनंद आहे सज्जन हो, संयोगात नाही. विठला विठला जगाच्या नजरेमध्ये बदनाम झाली कैकई. इतकी बदनाम झाली महाराज, इतकी बदनाम झाली. आबा त्या कैकईचं कोणी नाव घेत नाही आणि कैकईचं नाव कोणी ठेवत सुद्धा नाही. काय आपल्या गावात एखादी असली तर सत्कार करू आपण. कीर्तन झालं तिचं. चुकून बी सापडायची नाही, शोधून बी सापडायची नाही, काही नाही सापडायची. जगाच्या नजरेत बदनाम झाली. पण ऐका सज्जनो, या रघुकुळाची मर्यादा आणि परंपरा अबाधित ठेवण्यासाठी हे जगाचा कलंक ज्या कैकईनं मस्तकावर घेतला. जगानं ज्या कैकईला दुर्जन म्हणलं, पण माझ्या परमात्म्यानं माझ्या रामानं म्हणावं त्या कैकईचे माझ्यावर उपकार आहे.